सोलापुरातील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर सुरू असलेल्या रुक्मिणी महोत्सवाला जिल्हा परिषद सदस्य शांभवी कल्याण शेट्टी यांनी बुधवारी भेट देत महिला बचत गटांच्या स्टॉल्सची पाहणी केली। नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर महिला बचत गटांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विक्री आणि प्रदर्शन महोत्सवाच्या विविध स्टॉल्सना भेट देऊन जिल्हा परिषद सदस्य शांभवी कल्याण शेट्टी यांनी पाहणी केली आणि विविध उत्पादनांबाबत माहिती जाणून घेतली। उत्पादित मालाची गुणवत्ता, विक्री व्यवस्था आणि महिलांच्या सहभागाबाबत आढावा घेतला। यावेळी बचत गटांच्या कामकाजाचं कौतुक करत त्यांनी महिलांना प्रोत्साहन दिलं। सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण विकास प्रकल्प आणि उमेद अभियानाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या रुक्मिणी जत्रेत महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे। पत्रकारांशी संवाद साधताना शांभवी कल्याण शेट्टी यांनी महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं। महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी अशा उपक्रमांना सातत्यानं पाठबळ देण्याची भूमिका त्यांनी मांडली। काही भगिनी उमेदसोबत आणि आपल्या प्रशासनातल्या वेगवेगळ्या घटकांसोबत जोडले खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी स्टॉल लावलेले आहेत। खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला उपयोगी येतील दैनंदिन जीवनामध्ये, त्याच्यामध्ये आरोग्य असेल, त्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू असतील, दैनंदिन आपल्याला वापरायोग्य वस्तू असतील, त्या सगळ्या गोष्टी मी त्या स्टॉलमध्ये बघितले। तर त्या स्वतः खूप छान बनवून तिथे ठेवलेल्या आहेत आणि काही महिला अशा आहेत ज्यांना खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्यांना असं वाटतं की इथं स्टॉलमध्ये आलं, सगळ्यांना भेटलं, काही ना काही प्रेरणा आम्हाला मिळेल, कसं इथंपर्यंत बाकीच्या महिला पोहोचले तिथंपर्यंत आम्ही पण कसं पोहोचलो हे शिकण्यासाठी म्हणून माझ्या बाकीच्या भगिनी आलेत आणि इथं खूप छान तयारी पण ह्या सगळ्या लोकांनी केलेल्या आहेत आणि प्रशासनातले लोक त्यांना लक्ष देत आहेत, सगळ्या पक्षातले लोक त्यांच्याकडे म्हणजे पूर्ण त्यांची काळजी घेत आहेत। एकंदरीत मला खूप छान वाटलं। दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना सदस्य म्हणून खूप काही शिकणं आहे, पदाबाबत आपण इच्छुक नसल्याची भावना बोलून दाखवताना शांभवी कल्याण शेट्टी यांनी पक्ष नेतृत्वावर निष्ठा आणि विश्वास कायम आहे, पण सदस्य म्हणून शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। महिला बचत गटांचं बळकटीकरण, ग्रामीण विकास आणि महिलांच्या स्वावलंबनासाठी कटिबद्ध असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं। पहिल्यांदाच मी निवडून आले आणि आपला सोलापूर जिल्हा असा खूप मोठा भाग आहे आपला आणि आपल्याला जिल्ह्यात जर सगळ्याच बाजूने जर विकास जर करायचा असेल तर एक अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व पाहिजे आणि मला वाटतं की माझा अनुभव हा खूप कमी आहे, पहिल्यांदाच मी निवडून आलेली आहे। तुर्तास तरी मला असं वाटतं की आपला भाग म्हणून जी 20 गावं मला आता ज्या गटामधून मी निवडून आले त्या 20 गावाकडं मी पूर्णपणे लक्ष देऊ शकते।